Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. नमस्कार. इंग्रजी पाठ क्रमांक 34. आय लर्न इंग्लिश सो डू यू. नमस्कार. आज रविवार 12 जून 2022. आपण आय लर्न इंग्लिश सो डू यू म्हणजे मी इंग्रजी शिकतो, तुम्हीही माझ्याबरोबर शिका, ही इंग्रजी पाठ मालिका आपण सुरू ठेवत आहोत. आय लर्न इंग्लिश सो डू यू. इंग्लिश लेसन नंबर 34. Today, Sunday, 12th of June 2022. Mahadev Guru welcome you all on All-in-One for VI2 for 34th English lesson of I Learn English So Do You. तर अर्थातच आता तुम्हाला समजलं की मला काय म्हणायचं आहे. मित्र, आता मी सध्या जी पाठ घेतले तुम्हाला ते वेगवेगळ्या प्रकारे कसं एखादी क्रिया घेतली आणि ती क्रिया सांगितली आणि साधारण स्टेटमेंट सांगितली आणि त्यानंतर तीच क्रिया भूतकाळात घडली आणि भविष्यात घडेल या संदर्भात कसं बोलायचं ते सांगितलं. फ्रेंड्स, I explained you an action which happens in the present and past and future. तर आता मी तुम्हाला म्हणजे उदाहरणार्थ बघा, आय गो टू स्कूल म्हणजे मी शाळेला जाते. आता ती शाळेला गेली. शी वेंट टू स्कूल. ती शाळेला गेली आणि आम्ही शाळेत जाऊ. वी विल गो टू स्कूल. आम्ही शाळेत जाऊ. पहा, क्रिया एकच पण ती वेगवेगळ्या काळात कशा प्रकारे व्यक्त केली जाते हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तीच सगळी वाक्य तुम्ही आता गेले तर 33 पाठातून शिकलात आणि आता मी वेगळीकडे वळणार आहे. म्हणून तत्पूर्वी फक्त एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला या संदर्भात स्पष्ट करतो ही उदाहरणं कशी. शिपाई शाळेची बेल वाजवतो. प्यून PEON प्यून रिंग्स द बेल. RINGS रिंग्स द बेल म्हणजे पिऊन शाळेची बेल वाजवतो. पिऊनने बेल दिली म्हणजे शाळेची बेल वाजवली. पिऊन रँग द बेल. पिऊन रँग द बेल आणि शिपाई शाळेची घंटा देईल म्हणजेच शाळेसाठीची घंटा देईल. पिऊन विल रिंग द बेल. पिऊन विल रिंग द बेल. त्याचप्रमाणे वी स्टडी एव्हरी डे म्हणजे आम्ही रोज अभ्यास करतो. आम्ही रोज अभ्यास करतो. तिने काल अभ्यास केला.
ती स्टडीड येस्टरडे अथवा ती स्टडीड येस्टरडे ओनली, म्हणजे तिने कालच अभ्यास केला. शी स्टडीड येस्टरडे ओनली. STUDY स्टडी म्हणजे अभ्यास करणे. तर आणि STUDIED स्टडीड त्याचा पास्ट टेन्स झाला. टू स्टडी हे क्रियापद आहे, तुम्हाला समजेल, लक्षात आलं, अभ्यास करणे, आणि त्याचा पास्ट टेन्स भूतकाळ, त्याचं दुसरं रूप पास्ट टेन्स स्टडीड म्हणजे STUDIED आणि मूळ शब्द STUDY. आणि ते अभ्यास करतील. दे विल स्टडी. दे विल स्टडी. आलं का लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. कॅट म्यूज म्हणजे मांजर. मांजर म्याव म्याव करते. मांजर म्याव म्याव करते. माऊस रॅन आफ्टर द कॅट. उंदीर मांजरीच्या मागे धावला. उंदीर मांजरीच्या मागे धावला. कुत्रा भुंकेल. डॉग विल बार्क. डॉग विल बार्क. BARK भुंकणे म्हणजे कुत्रा भुंकेल. तो जेवण घेतो. ही टेक्स द फूड अथवा ही हॅज द फूड अथवा ही हॅज द लंच. ही टेक्स द फूड. ही हॅज द लंच अथवा हॅज द फूड. म्हणजे टेक आणि हॅव याचा अर्थ एकच, पण हॅवचा हॅज का झाला? कारण तो तृतीय पुरुषी एकवचन असल्यामुळे. अर्थात या एवढंच फक्त लक्षात ठेवायचं की नंतर याचं डिटेल तुम्हाला शिकता येईल व्याकरणात. अर्थात जोशी मॅडम आपल्या व्याकरण घेतात, त्यांच्याकडून तुम्हाला क्लिअर झालेला असणार आहे बरेच पाठ. म्हणजे तो, ती, ते जेव्हा असतं तेव्हा क्रियापदाला एस अथवा ES प्रत्यय लागतो. आणि म्हणून हॅवचं हॅज, काय हॅवला एस न लागता त्याचं बदलतं हॅज होतं. HAS हॅज. HAVE हॅव. नंतर समजा शिक्षक बोलावतात. टीचर कॉल. टीचर कॉल यू म्हणूया, चला, तुम्हाला बोलवतात. आता शिक्षक तुम्हाला बोलवतात म्हणजे अर्थातच हे अनेक शिक्षक आहेत, 2-3 वगैरे वगैरे. बट डॅश डॅश टीचर कॉल्स यू म्हणजे समजा एक पर्टिक्युलर एकच टीचर आहे. किंवा समजा वैष्णवी टीचर कॉल्स यू म्हणजे ती शिक्षिका, वैष्णवी शिक्षिका तुम्हाला बोलावते. वैष्णवी शिक्षिका तुम्हाला बोलावते. कॉल्स यू. अथवा प्लुरल असेल, टीचर्स कॉल यू. टीचर्स कॉल यू आणि टीचर कॉल्स यू. हा फरक लक्षात घ्या. त्याचप्रमाणे तर विजय टीचर कॉल्ड हिम. विजय नावाच्या शिक्षकाने त्याला बोलावलं. बरं का? आता बघा, लक्षात घ्या मी काय शिकवतोय ते, काय सांगतोय ते. विजय टीचर कॉल्ड हिम. त्या विजय शिक्षकाने त्याला बोलावले. अंबिका विल कॉल हर. अंबिका तिला बोलावेल किंवा अंबिका तिला हाक मारेल. टू कॉल म्हणजे बोलावणे, हाक मारणे. तेव्हा लक्षात घ्या. अंबिका विल कॉल हर म्हणजे अंबिका तिला
बोलावेल. त्याचप्रमाणे महादेव सिंग्स अ सॉन्ग म्हणजे महादेव गाणं गातो. मीना सॅंग अ सॉन्ग, मीनाने गाणं गायलं. मीना सॅंग अ सॉन्ग, मीनाने गाणं गायलं. मनोहर विल सिंग ए सॉन्ग, मनोहर गाणं गाईल. मनोहर गाणं गाईल. हा फरक मी याच पद्धतीने हे लेसन घेतलेले आहेत, जाणीवपूर्वक हे तुम्हाला आले पाहिजे, समजले पाहिजेत म्हणून. तर हे तुम्ही चांगलं लक्षात घ्या. आणखीन उदाहरण देतो. शी ऑलवेज ड्रिंक्स द कॉफी, म्हणजे ती नेहमीच कॉफी घेते. म्हणजे शी नेवर ड्रिंक टी, म्हणजे ती चहा कधीच घेत नाही. शी ऑलवेज ड्रिंक्स कॉफी, शी ऑलवेज हॅव कॉफी, शी ऑलवेज हॅव कॉफी, शी ऑलवेज ड्रिंक्स टी, शी ऑलवेज टेक्स कॉफी. अशा पद्धती. शी ऑलवेज हॅज कॉफी, शी ऑलवेज टेक्स कॉफी, शी ऑलवेज ड्रिंक्स कॉफी. आणि माफ करा, ऑलवेज हॅज कॉफी नाही होणार इथे कारण त्याचा अर्थ बदलतो, तिच्याकडे कॉफी आहे असा होतो. त्यामुळे चहा पिण्यासाठी किंवा कॉफी पिण्यासाठी तृतीय पुरुषाला हॅज वापरता येणार नाही. मॅडम नेवर ड्रिंक्स वॉटर, बाई कधीच पाणी पित नाही. आय ड्रँक 3 ग्लास ऑफ वॉटर, मी 3 ग्लास पाणी प्यायलो. मनोहर विल नॉट हॅव एनी ग्लास ऑफ वॉटर. आता याचा अर्थ मनोहर एकही ग्लास पाणी पिणार नाही. एनी ग्लास म्हणजे एकही, ANY एनी. विल नॉट हॅव म्हणजे तो पिणार नाही. नॉट आहे म्हणजे नाही, लक्षात घ्या. नंतर आय स्लीप फॉर ॲन आवर एव्हरी डे. आय स्लीप फॉर ॲन आवर एव्हरी डे, मी रोज 1 तास झोपतो. यस्टरडे आय स्लेप्ट 5 hours, मी काल 5 तास झोपलो. यस्टरडे आय स्लेप्ट, स्लीपचं स्लेप्ट झालं पास्ट टेन्स. SLEEP स्लीप, स्लेप्ट SLEPT स्लेप्ट. आय स्लेप्ट 5 hours yesterday किंवा यस्टरडे आय स्लेप्ट फॉर 5 hours. HOURS, पण एचचा उच्चार नाही, आर्स. शी विल स्लीप 8 hours टुमॉरो, ती 8 तास उद्या झोपेल. तर ही सर्व वाक्य मी जी घेतली ती आतापर्यंत झालेल्या पाठाच्या आधारे तुम्हाला ही उदाहरणं दिलीत की आतापर्यंत काय झालं आहे, आणि कारण इथून आता मी पुढे जरा हे बदलणार आहे म्हणून. तर पुन्हा तुम्हाला सांगतो, पाठाबद्दलचा अभिप्राय तुम्ही मला कळवत चला. मलाच नाही, आमच्या समूहावर कळवत चला. माझ्या पाठासहित आमचे इतर पण कलिग ज्या जोशी मॅडम आहेत, अनिता मॅडम आहेत किंवा श्रद्धा मॅडम आहेत, जे इंग्रजी घेतात, जे काही घेतात, त्याचा अभिप्राय तुम्ही दिलात तर आम्हाला त्यामध्ये
सुधारणा करणं सोयीचं होईल. हो, आठवतं देशमुख मॅडम म्हणजे मला वाटतं जुई मॅडम, तुम्ही एक पर्याय सुचवला होता. खूप चांगला पर्याय होता तुमच्यासाठी, की गुगल मीट वर वगैरे तुमच्यासाठी आम्ही एक विशेष आठवड्यातून किंवा महिन्यातून काही क्लास घ्यावा. पण मॅडम अडचण त्याच्यात काय झाली, की हे केवळ तुम्ही सुचवलं म्हणजे एकच, आणि दुसरं कोणीही सुचवलं नाही. केवळ एखाद्या दुसऱ्या माणसासाठी आम्ही हे ॲपवर क्लास घेणं जरा सोयीचं नाही आहे. आम्हालाही आमचे उद्योग आहेत. पण तुमच्याप्रमाणे जर अनेकांनी ॲटलिस्ट 5 ते 10 लोकांनी जरी आम्हाला अशी विनंती केली, तर आम्ही त्याचा निश्चितपणे विचार करू. नाही आठवड्यातून एकदा, किमान 2 आठवड्यातून एकदा, 3 आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असा क्लास घेऊ. कारण आतापर्यंत आम्ही लेट्स मेक इंग्लिश सेंटेन्सेस, चला इंग्रजी वाक्य बनवूया, हे घेतो. शिवाय यापूर्वी आम्ही टॉपिक्स घेऊन, विषय देऊन पण लोकांकडून इंग्रजीत बोलून घेतलं आहे, पण फारसा प्रतिसाद नसतो. वी आर सॉरी टू से दॅट वी डोंट गेट एनी रिस्पॉन्स ॲज सच फ्रॉम युअर साईड. म्हणजे आम्हाला तुमच्याकडून अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही, आणि म्हणून आम्हाला असं वाटतं तुम्ही अभिप्राय देत चला. गो ऑन गिविंग युअर फीडबॅक. गो ऑन गिविंग युअर फीडबॅक. ऑफकोर्स नॉट पॉसिबल in the session, English session. Do give it on our group during the English vocabulary session. No problem. English vocabulary session goes from Monday to Friday, 6:30 PM to 7:30 PM. म्हणजे तुम्हाला अभिप्राय या वेळेत इंग्रजी सत्रात नाही द्यायला जमलं तरी हरकत नाही, पण तो आमचं सोम ते शुक्र इंग्रजी शब्दसंग्रह सत्र असतो, त्यावेळेत तरी द्या, जेणेकरून आम्हाला तुमच्यासाठी काय सुधारणा करता येतील. तर चला आता भेटू पुढील रविवारी नव्या पाठांसहित. नवे विचार, नवी वाक्य, नवी शब्दप्रणाली. तोपर्यंत नमस्कार.